विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। उमरेडच्या एमएमपी कंपनी भीषण स्फोट प्रकरणी मृतांचा आकडा 7 वर। आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी आर्च एंजल हॉस्पिटलला मदतीची गरज, आमदार संजय मेश्राम यांचा पुढाकार। उमरेड एमआयडीसी मधील एमएमपी ॲल्युमिनियम कंपनीत नुकत्याच घडलेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 7 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर जखमींवर उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेनंतर प्राथमिक आरोग्य सेवेच्या उपलब्धतेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे। स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष जयस्वाल, आमदार संजय मेश्राम, खासदार श्यामकुमार बर्वे आणि इतर मान्यवरांनी उमरेडमधील आर्च एंजल हॉस्पिटलला भेट दिली। याच ठिकाणी स्फोटात जखमी झालेल्या काही कामगारांना प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। यावेळी आमदार संजय मेश्राम यांनी पुढाकार घेऊन आपत्ती काळात ग्रामीण भागात तात्काळ व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी आर्च एंजल हॉस्पिटल सारख्या स्थानिक रुग्णालयांना शासनाने आर्थिक व वैद्यकीय मदत द्यावी अशी मागणी मान्यवरांसमोर ठेवली। त्यांनी सांगितले की गोल्डन आवर मध्ये वेळेवर उपचार झाल्यास अनेक जीव वाचू शकतात, त्यामुळे आपत्ती काळात हे रुग्णालय एक महत्त्वाची भूमिका बजावू शकते। जिल्हाधिकारी विपिन ईटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, माजी आमदार सुधीर पारवे, राजू पारवे आणि डॉक्टर जगदीश तलमले आदी मान्यवर उपस्थित होते। या भेटीनंतर शासनाकडून हॉस्पिटलला आवश्यक साधन सामग्री, जीवनरक्षक औषधे व यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली। लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता असून स्थानिक आरोग्य व्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। विदर्भ आवाजसाठी सतीश तुळसकर।